नमस्कार. रोकटोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षक, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय अत्यंत महत्वाचा आहे. ज्यांनी समाजात क्रांती घडवली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला 125 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत आणि याच वर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून या वर्षापासून साजरा करायचं या सरकारनं ठरवलं. तर दुसरीकडे संविधानच धोक्यात आलंय अशी भीती काहींना वाटते आणि त्याच्यात संसदेत चर्चा देखील होती. देशात असहिष्णुता वाढल्याची चिंता देखील अनेकांना भेडसावतीये. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे आपण काय पाहतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर सरकार करोडो रुपये देऊन विकत घेत आहे आणि तिथं बाबासाहेबांचं स्मारक होणार आहे. मुंबईतल्या देखील करोडो रुपयाच्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड अशा भव्य असं मोठं स्मारक उभं राहतं. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडला. सरकारच्या पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अलीकडच्या काळात फारच महत्वाचे ठरत असतात. राष्ट्रीय शिक्षक संघाने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व नव्यानं अधोरेखित करायला सुरुवात केली आहे. म्हणजे एक प्रकारे संघ विचारांना वाहिलेल्या पांचजन्य या त्यांच्या मुखपत्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर 2 विशेषांक प्रकाशित केले. डॉक्टर आंबेडकर म्हणजे आयुष्यभर स्वातंत्र्यासाठी समतेसाठी लढा दिलेला महामानव. परंतु तो महानव आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या विचारात तसं साम्य होतं असं देखील सांगितलं जाते. खरं तर आंबेडकरांनी समतेसाठी तुफान उभं केलं आणि वंचितांना आपले हक्क मिळवण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. या लढ्यानं अनेकांना प्रेरणा दिली. लोकशाहीचा प्रयोग दक्षिण आशियातल्या अनेक देशांमध्ये फसलेला असताना भारतात मात्र लोकशाही टिकलीच नाही तर केवळ रुजली नाही तर वाढली देखील. याचं श्रेय निर्विवादपणे जर कोणाला द्यायचं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या जाणीवांना आणि त्याहीपेक्षा संविधानाच्या अत्यंत मजबूत अशा ढाच्याला द्यावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आता 6 डिसेंबरला मुंबईत जनसागर लोटेल. आंबेडकरांनी नेमकं या समाजाला काय दिलं? आंबेडकर फक्त दलित समाजाचेच आहेत का? फक्त आरक्षणापुरतेच आंबेडकर आता आम्ही मर्यादित केलेले आहेत का? आणि आंबेडकरांचं समता स्वातंत्र्यता या लढ्यामध्ये नेमकं योगदान काय आहे? आंबेडकरी वारसा आहे तरी काय? ती चळवळ आता आहे तरी कुठे? आंबेडकरांचा वारसा आता फक्त राजकीय फायद्यासाठी हायजॅक करायचा प्रयत्न होतोय का? आणि याहीपेक्षा आंबेडकरांच्या विचारांचं सार नेमकं कशात आहे? आंबेडकर आणि त्यांच्या विचारांचे खरे वारसदार कोण? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. आंबेडकर सांगा कुणाचे? आंबेडकर सांगा कुणाचे या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत जनार्दन चांदूरकर. जनार्दन चांदूरकर यांची आपली सगळ्यांची ओळख जरी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार म्हणून असले तरी देखील आंबेडकर चळवळीचे एक अत्यंत गाढे अभ्यासक किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूजनीय मानून त्यांच्या सर्व कार्याचा अतिशय जवळून अभ्यास असणारे असे एक कार्यकर्ते नेते या भूमिकेतून आज त्यांना बोला. अर्थात ते त्यांचा पक्ष त्यांच्या बरोबर आहेत ते आपण नाकारू शकत नाही. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे. अमर साबळेजी दिल्लीहून आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होतात. अमरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. मिलिंद कांबळे यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि अवघा भारत दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डिक्की याचे अध्यक्ष आणि त्याहीपेक्षा सुद्धा शोषितांच्या आणि वंचितांच्या समाजातून पुढे आलेला उद्योजकतेमधला एक अत्यंत आश्वासक आणि प्रेरणादायी स्वर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं, ते मिलिंद कांबळे आपल्या सोबत आहेत. मिलिंदजी, आपलं स्वागत. आणि रिपब्लिकन जनशक्ती याचे नेते, एक लेखक, विचारवंत, चिंतनशील अशा आपल्या लिखाणानं प्रसिद्ध असलेले आणि आपल्या ओजस्वी वक्तृत्वाकरता प्रसिद्ध असलेले अर्जुन डांगळे, ज्यांचा आंबेडकरी चळवळीचा आणि आंबेडकर विचारांचा अत्यंत जवळून अभ्यास आहे, असे 4 नामवंत आज आपण चर्चेला बोलवले. त्याचं कारण आपण 2 दिवसानंतर आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनाची एक प्रकारची जयंती साजरी करणार आहोत आणि त्याची चर्चा आज आपण इथे करणार आहोत. जो पहिला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकताय तो पहिला प्रश्न आहे, आंबेडकरांना राजकीय फायद्यासाठी हायजॅक केलं जात आहे का? आंबेडकरांना राजकीय फायद्यासाठी हायजॅक केलं जात आहे का? आपण हा प्रश्न घेऊन जाऊया थेट जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, कधी नव्हे ते बाबासाहेब आंबेडकर आता इतक्या महत्वाचे ठरलेले आहेत की सरकारनं संविधान दिवस साजरा करायचं ठरवलं. हेडगेवार आणि आंबेडकर हे दोघं एकाच विचारसरणीत कसे होते अशा स्वरूपाची मांडणी करण्यात येते. पांचजन्य या राष्ट्रीय शिक्षक संघाच्या विचारसरणीला वाहिलेल्या एका मुखपत्रामध्ये
त्यांचे 2 अंक प्रकाशित करण्यात आले. नरेंद्र जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं. अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्या अलीकडच्या काळात आम्हाला दिसत आहेत. आंबेडकरांना राजकीय पक्ष, विशेषतः भारतीय जनता पक्ष हायजॅक करतोय. असं तर ते वरून वरून पाहिलं तर ते साधारणपणे हे लोक सत्तेमध्ये सुद्धा फार कमी काळ होते, भारतीय जनता पार्टीवाले. आणि जेव्हा ते सत्तेवरती होते त्यावेळेला त्यांनी मागच्या खेपेला काही केलेलं नाही. विशेषतः भारतरत्न ते व्ही.पी. सिंगांनी दिलं त्यावेळेला ते सत्तेमध्ये होते, ते पार्टनर होते. परंतु त्यांच्यातले काही नेते अरुण शौरी सारखे, अरुण शौरीने एक पुस्तक लिहिलं की वर्शिपिंग अ फॉल्स गॉड, आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रावर्सी तयार झाली. तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे काही लोक यांच्यामुळं त्या पार्टी संबंधाचं तसं मत झालेलं होतं. परंतु आता जो 21व्या शतकामध्ये जी आज ग्लोबल व्हिलेजची कॉन्सेप्ट आलेली आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या पूर्वीच्या परंपरांना मूठमाती दिल्याशिवाय गरज नाही, हे देशातील सगळ्या पक्षांनी ओळखलेलं आहे. आणि विकासच हा देशाला तारू शकेल. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी 3 तत्व आहेत, ती तत्व आपण आचरली पाहिजेत. आणि भारतीय घटनेनं या 3 मूलभूत तत्वांना इलस्ट्रेट करणारे त्याच्यामध्ये सेक्शन्स भारतीय घटनेमध्ये आहेत. आणि त्याच्या अनुषंगानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार कायदे बनवतं. आता कायदे बनवताना सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराच्या कायद्याला प्राधान्य देऊन तो कायदा त्या कायद्याचं क्रेडिट घेण्यामध्ये सरकार उत्सुक असतात. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख आपल्या अडॉप्टिंग बाबासाहेब आंबेडकर, अडॉप्टिंग बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीनं सुद्धा मध्ये प्रकार झालेला होता. पण त्याने अडॉप्ट करावं, त्याने चांगल्या गोष्टी घेत असतील तर त्याच्यासाठी कुणाचा विरोध असायची गरज नाही. पण ते जेन्युइनली दिसून आलं पाहिजे की देशामध्ये जातीयता नष्ट अजून जेन्युइनली आहे का नाही, आपल्याला काय वाटतंय? नाही, म्हणजे आता काय आहे की ते पूर्वीची जी बिहेवियर आहे, फार वर्षापूर्वीची जी बिहेवियर आहे ती अजून ती रिफ्लेक्ट आहे ना. माइंड सेट जो समाजाचा तयार झालेला आहे की बाबा हे त्या अलीकडच्या काळात बाबासाहेबांबद्दल एवढी आपुलकी का निर्माण झाली असं काय वाटतं आपल्याला? कारण 10 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रातस्मरणामध्ये बाबासाहेबांच्या नावाचा समावेश करण्यात आला. नाही, एक गोष्ट मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की देशावरती राज्य करण्यासाठी किंवा राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे ते साधारण 1/5 ऑफ द टोटल पॉप्युलेशन आहेत. आणि या 1/5 ऑफ द टोटल पॉप्युलेशनच्या अनुयायांच्या मध्ये बाबासाहेब रुजलेला आहे. आणि म्हणून तो कन्सॉलिडेट व्होट बँक जर आपल्या पाठीमागे येते काय, म्हणून मग इंदू मिल्स वगैरे वगैरे आता त्यांनी चांगल्या दृष्टिकोनातून केलं असेल तर आय हॅव नो ऑब्जेक्शन, त्याने ते करावं, लोकांना त्या खात्री पटावी. परंतु ते जर रिअलाइज झालं नाही, मटेरियलाइज झालं नाही तर त्यांच्या विरुद्धच तो मुद्दा जाणार आहे आणि पितळ उघड पडणार आहे. आपल्याबरोबर अमर साबळे आहेत. अमर साबळे हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. अमरजी, अलीकडच्या काळामध्ये असं दिसून आलंय की भारतीय जनता पक्ष वारंवार बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काढतोय, त्यांच्या नावानं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. या सगळ्याच्या मागे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग, ज्याचा उल्लेख 1/पंचमांश मतपेटी असा आता जनार्दन चांदोरकरांनी केला, त्यावर आपलं लक्ष आणि ते लक्ष ठेवून आपण हे करताय का? असं काही नाही. फक्त राजकीय मतांकडे डोळा ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारला जातो असं नाही. तर यापूर्वीच्या काळामध्ये गांधी युग होतं आणि आता खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांचं हे युग सुरू झालेलं आहे. या युगाच्या काळामध्ये या देशाचा सार्वभौमत्वाने विकास करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ही वास्तविकता सर्व राजकीय पक्षांच्या, सर्व सामाजिक विचार करणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात आल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं सातत्याने नाव घेतलं जातं आणि ही खरी काळाची गरज आहे. म्हणून बाबासाहेब आज सर्वांच्या तोंडी आणि सगळ्यांच्या विचारात दिसू लागलेले आहेत. अमरजी, भटके, आदिवासी, वनवासी
भटके आदिवासी वनवासी विमुक्त यांच्याकरता आपल्या विचारसरणीनं अनेक प्रकारच्या संघटना काढलेल्या आहेत. त्यात शेकडो कार्यकर्ते काम करतात, अनेक सेवा प्रकल्प राबवले जातात असं वारंवार आपल्याकडनं सांगितलं जातं आपल्या विचारसरणीकडनं. परंतु या सगळ्याची नाळ आंबेडकरी चळवळीशी कधी जोडली गेली आहे, शोषितांच्या वंचितांच्या चळवळीशी जोडली गेली आहे असं याआधी कधी दिसलं नाही. हे का? खरं तर आंबेडकरी चळवळ याची व्याख्या स्पष्ट केली पाहिजे. आतापूर्वीपासून चालत आलेली आंबेडकरी चळवळ केवळ अन्याय अत्याचार झाल्यानंतर रस्त्यावर येणं, रस्त्यावर उतरणं, घोषणा देणं, आंदोलन करणं आणि काही हक्क पदरात पाडून घेणं. पण त्याच्याही पुढे आंबेडकरी चळवळ म्हणजे वैचारिक चळवळ आहे. या देशाच्या विकासामध्ये, या देशाच्या सांस्कृतिक विषयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं योगदान आहे. अशा पद्धतीची खरी ओळख जी व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे केवळ आंबेडकरी चळवळ म्हणजे केवळ आंदोलन करणं, मोर्चे काढणं अशी नव्हे, तर आंबेडकर चळवळ विचारांपासून आणि सर्व क्षेत्रामध्ये या देशाचा सार्वभौमत्वाने विचार करणारी चळवळ आहे. असं जेव्हा विचार केला जाईल तेव्हा आंबेडकरी चळवळीची नाळ ह्या सर्व विचारांशी जोडली जाईल. याच विचार आपण मत जाणून घेऊया अर्जुन डांगळे यांचं. अर्जुन डांगळे, काय वाटतंय? एक प्रकारे संघामध्ये देखील अशा वंचितांसाठी काम करणाऱ्यांची एक मोठी संख्या आहे, परंतु त्यांची आणि आंबेडकर चळवळीशी कधी नाळ जुळल्याचं दिसलं नाही. काय कारण असेल असं वाटतं आपल्याला? नाळ जोडणार कशी? एक परस्पर विरोधी टोकाच्या भिन्न प्रवृत्तीच्या विचारांची नाळ त्या काळात जुळली नसेल. आणि आता जर डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच मापाने मोजलं जात असेल तर मला वाटतं ते बरोबर नाही आहे. एक डॉक्टर हे एवढं साम्य सोडलं तर वैचारिक भिन्नता आहेच ना. म्हणजे ज्या काळात जातीच्या धर्माच्या नावावर संघाची, हिंदू महासभेची, मुस्लिम लीगची, शिखांच्या संघटनांची निवड झाली, त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक बहिष्कृत हितकारिणीसारख्या सर्व जातीच्या समावेशक लोकांची आणि नंतर स्वतंत्र मजूर पक्ष असा एक व्यापक आणि सर्वसमावेशक विचार घेऊन चाललेले होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जाती धर्माच्या पलीकडे आहे. आणि मला वाटतं संघ परिवाराची नाळ ही धर्मापासून कोणी तोडू शकत नाही, हे वास्तव आणि प्रखर सत्य आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी कोणी घेत असेल, बाबासाहेब आंबेडकर केवळ एका जातीचे किंवा धर्माचे किंवा समूहाचे आम्ही त्यांची मक्तेदारी घेत नाही. परंतु बाबासाहेब स्वीकारणं म्हणजे नेमकं काय स्वीकारणं? बाबासाहेब आंबेडकर स्वीकारणं म्हणजे त्यांचे विचार स्वीकारणं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा स्वीकार करणं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एक माणूस, एक मत, एक मूल्य हे जर दिलं असेल तर ते स्वीकारणं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा विचार करताना त्यांनी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या होत्या. एक व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, आणि दुसरा धर्म स्वातंत्र्याचा. यावर अनेक घटना परिषदेमध्ये डिबेट्स आहेत, अनेक प्रश्न आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य मूलाधार तो आहे. तो आपण स्वीकारणार आहोत का? केवळ स्मारकापेक्षा आम्हाला संविधान प्रिय आहे. तुम्ही किती स्मारकं मोठी बांधली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधली मूल्य जमीनदोस्त केली तर आंबेडकरी जनता हे स्वीकारणार नाही. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारणं हे फार मोठं काम आहे, ते पचणं फार मोठं काम आहे. अगदी. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर स्वीकारताना अगदी मला वाटतं खूप वेळा विचार करावा लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही हा काय शासनेंद्रियाचा प्रकार नव्हता, ती सामाजिक लोकशाही ही कशी करता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात का? तुम्ही आता सत्ता आहेत संघ परिवाराच्या, भाजपच्या आणि याच्या ताब्यात. केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव किंवा त्यांना एक देवा समान किंवा पंचतीर्थ निर्माण करून भागणार नाही. सर, ज्या माणसाला जे अभिप्रेत होतं, तळातल्या माणसाला, ज्याच्या पायाखाली जमीन नव्हती, डोक्यावर छप्पर नव्हतं, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्यापासून वंचित होता, त्याला तुम्ही सामाजिक प्रतिष्ठा देणार आहे का? आणि एकूण हा सगळा प्रश्न केवळ सामाजिक किंवा आर्थिक नाही, तो धार्मिकतेच्याही निगडीत आहे. संघ परिवाराने याचा साकल्याने विचार करून मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर धार्मिकतेचा, ठीक आहे, त्यांना म्हणजे स्वीकारलं. अर्जुन डांगे, तुम्ही ज्या धार्मिकतेचा उल्लेख करतायत आणि आंबेडकर आत्मसात करणे म्हणजे आंबेडकरांची स्मारकं उभं करणे नव्हे, तर आंबेडकरांचा विचार आत्मसात करणे, आणि तो त्या संविधानामध्ये आहे. अमर साबळे,
आंबेडकरांचे हिंदू धर्माबद्दलचे जे विचार होते ते आपल्या पक्षाला, भारतीय जनता पक्षाला मान्य आहेत का? भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे धार्मिक विषय जे आहेत ते ज्याचे त्यांनी बघावेत. भारतीय जनता पार्टी हे हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. हिंदुत्व ही एक जीवन पद्धती आहे असं सुप्रीम कोर्टाने निवडा दिला. त्यामुळे ही हिंदू धर्माची व्याख्या लक्षात घ्यावी. भारतीय जनता पार्टी ही राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष सर्व धर्माचा आदर करून या देशामध्ये सत्ता स्थापित केलेली आहे. आणि केवळ स्मारक उभारणं हे जरी फक्त आंबेडकर चळवळीला अनुकूल नसलं तर या स्मारकासाठीच आंबेडकर चळवळीने अनेक आंदोलनं केलेली हे महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे जेव्हा भारतीय जनता पार्टीने स्मारक उभार करण्याचा प्रयत्न केला की आता स्मारक उभारून उपयोग नाही तर पुढे गेलं पाहिजे, जेव्हा हे म्हणतात तेव्हा या देशाची राज्यघटना ही भीमस्मृती आहे. या देशाचा राज्यकारभार हा मनुस्मृतीने नव्हे तर भीमस्मृतीने चालू राहणार आहे हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशाचा कारभार हा भीमस्मृतीने चालू राहील आणि बाबासाहेब नसते तर मी या देशाचा पंतप्रधान झालो नसतो, इतकं छाती ठोकपणे आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांच्या निष्ठा व्यक्त केलेल्या आहेत. ही वैचारिक भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. जात व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला होता. ती जात व्यवस्था निर्मूलन करणे हे फक्त लिप सर्व्हिस आहे, हा फक्त दिखाव्याचा खेळ आहे का आतून खोलवर कुठेतरी आपल्या पक्षाच्या विचारसरणीला ही जात व्यवस्था आपल्याला अमान्य आहे आणि ती दूर करण्यासाठी आपला पक्ष प्रयत्न करतोय? हो, भारतीय जनता पार्टीला जात व्यवस्था अजिबात मान्य नाहीये. ह्याचं कारण असं की जे अर्जुन डांगळे साहेब त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्टलेस सोसायटी ह्याचा अर्थ जातविरहित समाज रचना या विचाराची जी मांडणी केली तीच मांडणी डॉक्टर हेडगेवारांनी सुद्धा जातविरहित समाज रचना अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. या देशामध्ये जात व्यवस्था असली नाही पाहिजे, त्याचं समर्थन केलं नाही पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि जात व्यवस्था भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. अर्जुन डांगळे त्यांनी दोन मुद्दे मांडले. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं राजकारण करत नाही आणि जात व्यवस्था आम्हाला मान्य नाही आणि त्याचा आम्ही कधीही स्वीकार केला नाही, त्याचं कधीही समर्थन केलेलं नाही असा विचार ते मांडतात. काय सांगाल? मला वाटतं हिंदुत्वाचं राजकारण करत नाही वगैरे भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा सोडून नवा अजेंडा त्यांनी कुठे पुढे आणलाय मला काय माहीत नाही. उदाहरणार्थ आता जे राम मंदिरांचा मुद्दा जो सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी मांडला त्याला अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते अगदी दूरदर्शन आपल्या चॅनलमधून वर्तमानपत्रातून उघडपणे देत आहेत. याचा अर्थ काय होतो? आणि दुसरी गोष्ट, जर हिंदुत्वाचं राजकारण करत नसेल तर मला वाटतं मग कुठचं राजकारण करता हे त्यांनी सगळं सांगावं ना. आणि दुसरी गोष्ट, आपण जी चर्चा करतोय बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते आहेत असं समजून करतोय. बाबासाहेब आंबेडकर हे समग्र भारतीयांचे नेते होते, मानवमुक्तीच्या लढ्याचे नेते. ह्या देशामध्ये धर्माच्या नावावर मग तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, शीख असो, कुणावरही अन्याय होता कामा नये. ही जर आपण बघितलं तर आज जी भाषा, ठीक आहे सरकारमधले पंतप्रधान वगैरे करत नसतील किंवा आजूबाजूचे, परंतु त्यांचे खासदार, त्यांचे जे मंत्री जी भाषा वापरली आणि एक राज्यपाल जर हे हिंदू राष्ट्र आहे हे जर म्हणत असेल आणि त्यांना कोणी जर चाप लावत नसेल तर हे नेमकं कोणतं राजकारण करताय हे मला वाटतं स्पष्ट झालं पाहिजे. आणि संबंध दलितांना तर कुत्रं तुम्ही बनवूनच टाकलं, परंतु तुम्ही इतरांना कोणी जे पाकिस्तानात जा, आम्ही सांगू तेच खा, आम्ही सांगू तसंच राहा, असं जर पद्धतीने जर चालत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं हा एक अजेंडा राबवायचा आणि दुसरीकडे त्यांना दहशतीखाली भयभीत अवस्थेखाली वावरायचं. ही परिस्थिती मला वाटतं देशाच्या आपल्याला बाबासाहेब आक्षेपांवर आपण उत्तरं दिली पाहिजेत. त्यांना की काय एक स्पष्टता आली पाहिजे आणि ती स्पष्टता येत नाहीये. तुमच्या तिन्ही मुद्द्यांना त्यांनी पूर्णपणे एक प्रकारे खोडून काढलेलं आहे.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा संघर्ष केला. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेता यावं यासाठी त्यांनी सत्याग्रह केला, परंतु दुर्दैवाने त्यांना ती परवानगी मिळाली नाही. हे सत्य आहे. ह्याचा अर्थ असा की बाबासाहेबांना सुद्धा प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं होतं. मग हे बाबासाहेब आंबेडकरांना जर प्रभू रामचंद्राचं दर्शन त्यावेळेस घ्यायचं होतं, ह्याचा अर्थ असा की प्रभू रामचंद्रांना च्याबद्दल बाबासाहेबांची सुद्धा श्रद्धा होती. त्यात प्रभू रामचंद्राचं मंदिर या देशामध्ये अयोध्येमध्ये उभारलं जावं असं भारतातल्या बहुसंख्याक हिंदूंना वाटणं त्यात गैर काय? नंबर 1. नंबर 2 की मला रिपब्लिकनच्या सर्व चळवळीबद्दल, त्याच्या सर्व पक्षाबद्दल, सर्व गटातटाबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे. परंतु रिपब्लिकन पक्षामधील एकूण कार्यकर्त्यांची जर आपण DNA टेस्ट केली आणि त्यांच्या जात तपासल्या तर बहुतांश एका जातीचा वर्ग आहे. आणि अशा एका जातीमध्ये काम करणाऱ्या राजकीय पक्षाने सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जातीवादी ठरवणं हे गैर आहे. अनेक छोट्या छोट्या जाती बरोबर घेणं, त्यांच्याबरोबर सभा करणं, त्यांच्याबरोबर बैठका करणं म्हणजे पुरोगामित्व. आणि हिंदू धर्मातील 18 पगड जातींना बरोबर घेऊन काम करणं हे जातीवादी कसं ठरतं? बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांच्या विशिष्ट भूमिका समोर घेऊन तिन्ही नव्या मुद्द्यांवर जनार्दन चांदूरकर उत्तर देऊ इच्छित आहेत. उदयजी, आपले मेंबर पार्लमेंट जे आहेत अमर साबळे साहेब, तर खरं म्हणजे लोकसभेमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. पण थोडी मला वाटतं त्यांच्या वैचारिक गफलत झालेली आहे. त्यांनी एक मुद्दा मांडला की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही रस्त्यावरती येता कामा नये, असा सुरुवातीला मुद्दा मांडला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ केली ती चळवळ वंचिताला, शोषिताला जर त्याचा हक्क मिळत नसेल तर त्यानं रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि चळवळ केली पाहिजे. हा अधिकार त्यांना भारतीय घटनेने दिलेला आहे. आता जे लोक सत्तेत बसले, जे लोक प्रशासन चालवतात, ज्या पक्षाचे लोक, त्या पक्षाच्या लोकांनी हे पाहिलं पाहिजे की ही मंडळी रस्त्यावरती येता कामा नये. त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांची काय सुख आहेत, ती दुःख आहेत, त्याचं चळवळ होण्याच्या पूर्वीच त्यांनी रस्त्यावरती येण्याच्या पूर्वीच निराकरण केलं पाहिजे. परंतु अलीकडची राजकीय परिस्थिती पाहताना आपल्या माझे मित्र डांगळे साहेब यांनी ते काही उदाहरणं दिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये हे काय म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांना क्लासलेस सोसायटी पाहिजे होती. क्लासलेस सोसायटी अशासाठी पाहिजे होती की जॉन स्टुअर्ट मिलचं ऑन लिबर्टी नावाचं एक पुस्तक पब्लिश झालं होतं त्यावेळेला. आणि ही इज अ ग्रेट थिंकर. लिबर्टी मिल तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी विषय मांडला होता की एका माणसानं दुसऱ्या माणसावरती सत्ता प्रस्थापित करणं हे चूक आहे. एका सरकारने, एका देशानं दुसऱ्या देशावरती खऱ्या अर्थाने समानता, सगळ्या अर्थाने समानता, हे जर तत्व भारतीय जनता पार्टीला मान्य असेल तर मग दे वाय डोंट यू डिफरन्शिएट बिटवीन मुस्लिम्स अँड हिंदूज. आणि तुमच्या साक्षी महाराजांनी ते म्हणाले की हिंदूंच्या स्त्रियांनी सुद्धा पॉप्युलेशन वाढण्यासाठी 9 मुलं करा. त्या स्त्रियांची स्थिती काय होईल, काय विचार करता येईल नाही. अनेक असे मुद्दे आहेत. परंतु राजकीय पक्ष हे आपापल्या सोयीसाठी आणि स्वार्थासाठी बाबासाहेबांचा कसा वापर करत असतात. फक्त भारतीय जनता पक्ष नव्हे तर काँग्रेसनं देखील चांदूरकर साहेब बाबासाहेबांना साथ दिलेली नव्हती. किंबहुना निवडणुकीच्या काळापासून आंबेडकरांचा पराभव करून अगदी पार लोणी विक्या काजरोळकराला निवडून आणण्यापर्यंत काँग्रेसनं बाबासाहेबांना जेवढं अपमानित करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तो प्रयत्न फक्त भाजपनं केलेला नाही तर त्याची सुरुवात काँग्रेसनं केली. मान्य आपल्याला नाही. त्याचं काय आहे की आपण जे म्हणता त्याच्यामध्ये आता आजच मी एक लेख वाचला त्याच्या संदर्भामध्ये की हा जो आरोप आहे हा आरोप LK अडवाणी यांनी केला होता. हाच आरोप मायावतीने सुद्धा केला होता किंवा भाजप हा बहुतेक आरोप करत असते. तर बाबासाहेबांच्या बद्दल काँग्रेस पक्षामध्ये जी विचारसरणी झालेली होती, कारण ते ही वॉज अ रिव्होल्युशनरी आणि स्वतःच्या म्हणण्यावरती ठाम राहणारे ते तत्ववेते होते.
त्यांनी गांधीला विरोध केला. पुणा कराराच्या वेळेला गांधीला त्यांनी विचारलं की महात्मा जे वर्णाश्रम आहे इट इज लाईक दिस, तर ती तुम्ही कसं, तर ते गांधी डिड नॉट ॲग्री विथ दॅट. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या बरोबर काँग्रेस पक्षाचं गांधी आणि बाकीच्या लोकांचं काय ते संबंध, सरदार वल्लभभाई पटेलनं त्यावेळेचे इधरचे इथले मुंबईचे जे मुंबई प्राविन्सचे चीफ मिनिस्टर होते यांना सजेशन्स दिलेल्या होत्या की बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून त्याला पाडला पाहिजे, बाबासाहेबांना पाडला पाहिजे. म्हणजे याला सरदार वल्लभभाई पटेल दिलेल्या होत्या. याला सुरुवात कुठेतरी काँग्रेसपासून झाली. कार्यक्रमात ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न मिलिंद कांबळे यांना. मिलिंद कांबळे, आपण या सगळ्याकडे अत्यंत वेगळ्या दृष्टीनं पाहताय याची मला कल्पना आहे. आंबेडकरांना राजकीय पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न करतायत का, आणि या सगळ्याकडे आजचा दलित तरुण कसं पाहतो असं वाटतं आपल्याला? मिलिंद कांबळे. आजचा जो देशामधला जो दलित तरुण आहे त्याचं विश्व हे खूप वेगळं आहे. तुम्ही जर बघितलं तर भारताचा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे, ज्याच्यामध्ये 18 ते 35 या वयोगटातले 65% लोक आपल्या देशामध्ये आहेत, आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सची जर लोकसंख्या बघितली तर ती 30 कोटीच्या आसपास आहे. याच्यातला 19 कोटी या देशातला दलित यूथ या देशामध्ये आहे. त्याचं विश्व खूप वेगळं आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून मला पुढे कसं जाता येईल, माझा विकास कसा करता येईल, मला नव्या संधी कशा मिळतील, यासाठीचा प्रयत्न तो करतो आहे. म्हणूनच आम्ही जो प्रयोग हा दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा जो करतो आहे त्याला प्रचंड प्रतिसाद या देशातल्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यूथचा हा मिळतो आहे. याचाच अर्थ असा की हा जो नवीन तरुण आहे, या नव्या तरुणांच्या आशा आकांक्षा ह्या खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी जी आर्थिक समानता आहे त्या आर्थिक समानतेच्या साठी काम केलं पाहिजे, आणि या तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या ॲड्रेस करण्यासाठीचं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा सगळ्या राजकीय पक्षांनी बाबासाहेब आंबेडकरांना मान दिलेला आहे, सन्मान देत आहेत. परंतु अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदीजींच्या अध्यक्षतेखालचं पंतप्रधान आहेत ते जर सरकार आपण बघितलं तर त्यांनी अलीकडच्या काळात खूप दलित समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या खूप वर्षाच्या, त्या तातडीने धसास लावल्या. याचा अर्थ वेगळा कुठला काढू नये मला असं वाटतं, कारण त्या अपेक्षा होत्या, सरकारकडे मागण्या खूप दिवस होत्या, त्या त्यांनी केल्या. त्यामुळे एक सकारात्मक प्रतिसाद हा सध्याच्या सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये दाखवलेला आहे. खरं म्हणजे याचं स्वागत हा या देशातला जो दलित यूथ आहे तो करतो आहे. राजकारणातले जे वेगवेगळे कंपू आहेत किंवा वेगवेगळे पक्ष आहेत ते काय विचार करतात हा वेगळा भाग आहे, परंतु तरुण जो आहे, तरुण या सगळ्या निर्णयाचं खूप मनापासून स्वागत करतो आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. दुसरा आणखीन महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आंबेडकरांच्या विचाराचे खरे वारसदार कोण? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आंबेडकर सांगा कुणाचे. आंबेडकर सांगा कुणाचे या विषयावर आपण चर्चा करतो. यातल्या पहिल्या भागामध्ये आपण भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी आंबेडकरांना हायजॅक करायचा प्रयत्न केला का, किंवा या दोन्ही पक्षांनी आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली याच्यावर विविध अंगांनी चर्चा केली. या दुसऱ्या भागामध्ये ज्या मुद्द्याची आपण चर्चा करतो आणि तो मुद्दा आहे आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, तो म्हणजे आंबेडकरी विचाराचे खरे वारसदार कोण. आंबेडकरी विचाराचे खरे वारसदार कोण? प्रेक्षको, आंबेडकरांना हायजॅक करायचा प्रयत्न प्रत्येक पक्षानंच केला, परंतु आंबेडकरी चळवळ देखील खिळखिळी होत गेली. याच्या मागे देखील राजकीय पक्षांचंच कारस्थान कारणीभूत आहे. आपण थेट जाऊया अर्जुन डांगे यांच्याकडे. अर्जुन डांगे हे ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत आहेत. अर्जुन डांगे, महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष हा
भाजपासोबत, पॅन्थर नामदेव ढसाळ गेले शिवसेनेसोबत, भारतीय जनता पक्ष आणि बसपा यांची काही काळ उत्तर प्रदेशामध्ये युती होती, त्यांनी सरकार देखील स्थापन केलं होतं. बिहारमध्ये गेलं तर पासवान देखील आता भारतीय जनता पक्षाच्या मांडवात गेलेले आहेत. एक प्रकारे दलितांची चळवळ जी होती, दलितांचे नेते ते होते, त्यांची एक पांगापांग झाली. ते भाजप किंवा काँग्रेसच्या वळचणीला गेले आणि तोच आधार घेऊन जगू लागले. आंबेडकरी विचाराचा आधार त्यांना पुरेसा नव्हता. नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर राजकीय पक्षाबरोबर जाणं, एक इलेक्ट्रॉल ॲडजस्टमेंट किंवा एक राजकीय युती एक वेगळी गोष्ट आहे आणि वैचारिक किंवा तात्विक युती एक वेगळी गोष्ट आहे. मला वाटतं रिपब्लिकन पक्षाने किंवा पासवान असतील किंवा आमचे उदितराज असतील यांनी जी भाजपमध्ये गेले असतील किंवा रामविलास पासवान हे भाजपबरोबर असेल किंवा इथला रिपब्लिकन पक्ष काही शिवसेनेबरोबर, याचा अर्थ ती तात्विक किंवा वैचारिक युतीने इलेक्ट्रॉल ॲडजस्टमेंट होती. दुसरी गोष्ट, ज्या आज बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतो त्या पाठीमागे मगाशी अमर साबळे खासदारांनी जे मांडलं त्याच्याविषयी मला 2 मिनिटं बोलायचं आहे. त्यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांची DNA टेस्ट घेण्याची हे केली. मला वाटतं ज्या DNA टेस्टमुळे बिहारचं राज्य घालवलं, मला वाटतं भाजपला इथे महाराष्ट्रातलं रिपब्लिकन कार्यकर्त्याची DNA टेस्ट करून घालवायचं आहे का, हा त्यांना सवाल आहे. दुसरा मुद्दा त्यांनी राम मंदिरांचा मांडला की बाबासाहेब आंबेडकर रामाचं दर्शन घ्यायला अतिशय उत्सुक होते. मला वाटतं अमर साबळे यांनी जर बाबासाहेब वाचला असता आणि त्यांच्या 4थ्या खंडातलं सिलेक्टेड बाबासाहेबांचं समग्र वाङ्मय रिडल्स ऑफ राम अँड रिडल्स ऑफ हिंदुइझम मधलं ते जर वाचलं असतं राम, तर त्यांनी मला वाटतं हे ज्याच्यावर मोठं वैचारिक वादळ उठलं होतं त्यांनी हे वाचलं नसतं. तिसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर हे काय एका जातीचे आणि त्यांचे वारसदार हे आम्ही स्वतःला कधी सुरुवातीला सांगितलं, जे मक्तेदार आम्ही समजत नाही. जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यावर श्रद्धा ठेवतात ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. ते दुसऱ्यांच्या अभिव्यक्ती, धर्म स्वातंत्र्यावर, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत नाहीत. आपली वर्ण वर्चस्ववादी किंवा वर्णश्रेष्ठत्ववादी किंवा धर्मांध प्रवृत्तीतून त्याच्याकडे बघत नाही. ते सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असं मानतो. आणि रिपब्लिकन चळवळ ही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये विस्कळीत होण्याला अनेक कारणं आहेत आणि ते काँग्रेसबरोबर किंवा भाजपबरोबर गेले याचा वेगवेगळा अर्थ की सत्तेच्या दिशेने, सत्ता हे समाज परिवर्तनाचं साधन आहे असं समजून गेले असतील. परंतु त्याच्यामध्ये एक मला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आज जरी संघटनात्मक दृष्ट्या ती जर थोडी विकलांगाची चिरफळ्यात वाटत असेल, संसदीय यश तिला मिळत नसेल, पण वैचारिक पातळीवर आजच्या तरुणामध्ये केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ भारतात नव्हे, तर देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीचा लढ्याचा विचार, त्यांच्या मांडलेल्या मूल्यांचा विचार हा अत्यंत झपाट्याने पसरत आहे. सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जी तुमच्या एका मुद्द्यावर थोडासा उपप्रश्न, नंतर आपण अमर साबळे यांच्याकडनं त्याचं उत्तर घेऊया. तो म्हणजे आपण म्हणलात की त्या नेत्यांना त्यावेळी असं वाटलं असेल की सत्ता हा समाज परिवर्तनाचा मार्ग आहे म्हणून ते त्या सरकारकडे किंवा त्या पक्षाकडे आकर्षित झाले असतील. रामदास आठवले हे नेमके आत्ताच्या सत्तारूढ पक्षाच्या जवळ कशा करता गेलेत असं वाटतं आपल्याला? कोणत्या समाज परिवर्तनाची नांदी त्यांच्या भाजपच्या जवळ जाण्यानं किंवा शिवसेनेच्या जवळ जाण्यानं झाली असं आपल्याला वाटतं? मला विचारतो ना? हो अर्जुनजी, आपल्याला आहे. मी उत्तर द्यायचंय. हो नाही, मी हे त्याच्यात होतो ना, त्या प्रक्रियेत मी देखील होतो ना. मी होतो त्याच्यामध्ये प्रक्रियेत, मला संबंध माहिती आहे. आणि मगाशी जो उल्लेख झाला, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना सतत अवमानित केलं होतं, हे सत्य आहे ना. भंडाऱ्याच्या इलेक्शनमध्ये, मुंबईच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, संसदेच्या तेलचित्रामध्ये सभागृहात न लावणं, भारतरत्न, आणि त्याची आम्ही हे दिलेलं आहे काँग्रेसला. आणि म्हणून काँग्रेस तसं वागलं म्हणून इतरांनी तसं वागावं असं नाही. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे